नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्सची लास्ट डेट आहे फॉर्म एडिटिंगची, म्हणजे कॅप राऊंड 1चे जे काही तुमचे ग्रीव्हियन्स आहेत, जे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, याची लास्ट डेट आजची आहे. सो LLB 5 इयरच्या स्टुडंटनी, काही विद्यार्थ्यांनी जर पेंडिंग राहिले असेल तुमचे ग्रीव्हियन्स किंवा तुमचे फॉर्म एडिटिंग अपलोड करण्यासाठी काही डॉक्युमेंट्स पेंडिंग असले असतील तर ते डॉक्युमेंट्स अपलोड करा, किंवा काही रिसिप्ट वगैरे अपलोड करायचे असतील त्याही अपलोड करा, बिकॉज आजची ही लास्ट डेट आहे. त्यानंतर कोणतेही चेंजेस करण्यासाठी तुम्हाला भेटणार नाही आहेत. त्याचीच पूर्ण आपण आज व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीने कोणती डेट लास्ट आहे ती आपण बघणार आहोत, आणि पूर्ण डिटेल फायनल मेरिट लिस्ट कधी आउट होणार आहे, कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला कधी द्यायचे आहेत, कधीपर्यंत चालू होतील, तेही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहेत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लियर होतील. CET का हमने कैप ब्राउचर ओपन किया है. कैप ब्राउचर कैप राउंड 1 का अगर हम देखेंगे तो अल्फ़ाबेटिकल लिस्ट है फॉर कैप राउंड 1 जो पब्लिश हुआ है 15 जुलाई 2024 को. सो 15 जुलै 2024मध्ये ही तुमची अल्फाबेटिकल लिस्ट म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्ट तुम्ही रिलीज झाली होती. त्यामध्ये तुम्हाला जे काही चेंजेस होते विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग होते जे अपलोड करण्यासाठी, किंवा जी आपण लिस्ट अशी बघितलेली होती नॉट कन्सिडर कॅन्डिडेट लिस्ट, तर त्याच्यामध्ये फोटो साईन अपलोड करायचे होते, पेंडिंग होते, रजिस्ट्रेशनचे डिटेल्स फिलअप करायचे होते, क्वालिफिकेशनचे मार्क्स त्यामध्ये अपलोड करायचे होते, काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला अपलोड करायचे होते, अदर इन्फॉर्मेशन डिटेल्स तुम्हाला अपलोड करायच्या होत्या, प्रोफाईल डिटेलमध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे होते. ते चेंजेस करण्याचं टाईम, याची जी डेट आहे ही आजची लास्ट डेट आहे. तेच तुम्हाला सांगत आहे मी की जे काही ग्रीव्हियन्सेस आहेत, जे काही तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत LLB 5 इयरसाठी, ते तुम्ही चेंजेस आजच्या दिवसापर्यंतच 12 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमचे कोणतेही चेंजेस होणार नाहीत, तुमचा फॉर्म हा लॉकच असेल. जर तुम्ही काही चेंजेस करून अपलोड केले डॉक्युमेंट्स आणि फॉर्म लॉक केला तरच तुमचं नाव हे फायनल मेरिट लिस्टच्या राऊंड 1मध्ये तुमचं नाव येईल. जर तुमचं नाव यामध्ये फायनल मेरिट लिस्टमध्ये जर नाव नाही आलं तर तुम्ही कॅप राऊंड 1मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स देण्यासाठी एलिजिबल नसणार आहात. सो ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म पेंडिंग होतं, ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी पेंडिंग होतं, त्या विद्यार्थ्यांनी, काही विद्यार्थ्यांनी अपलोड केले असतील. जर काही विद्यार्थ्यांनी अपलोड केले नसतील डॉक्युमेंट, त्यांनी डॉक्युमेंट अपलोड करा, आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील ते तुम्ही अपलोड करण्याची आजची लास्ट डेट आहे. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांचं ऑलरेडी ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म होता, डॉक्युमेंट व्हेरीफाय होते आणि त्या लिस्टमध्ये त्यांची नावं पण आली होती, त्या विद्यार्थ्यांना काहीही करायचं नाही आहे. बट ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पेंडिंग होतं ड्यू टू कास्ट सर्टिफिकेट असेल, रिसिप्ट अपलोड करायचे असेल, किंवा काही कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड करायचे असतील, किंवा काही डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे असतील, त्या अपलोड करण्याची आजची लास्ट डेट आहे. अगेन आय एम सेइंग आजची लास्ट डेट आहे. त्यानंतर तुम्हाला चेंजेस करण्यासाठी भेटणार नाही. डायरेक्ट तुम्ही कॅप राऊंड 2मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. जर तुम्ही काहीही चेंजेस न करता तुम्ही फॉर्म तसाच ठेवला तर डायरेक्ट तुम्ही कॅप राऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आणि मग ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, डॉक्युमेंट व्हेरीफाय आहेत, आणि ज्या विद्यार्थ्यांनी ग्रीव्हियन्स पण सर्व गोष्टी फिलअप केलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांचं 19 जुलै 2024 रोजी फायनल मेरिट लिस्ट लागेल, आणि त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा रँक पण तुम्हाला समजेल की तुमचा ओव्हरऑल रँक किती आहे. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, हे सर्व तुम्हाला रँक कधी समजणार आहे. फायनल मेरिट लिस्ट 19 जुलै 2024 रोजी ही पब्लिश होईल, त्यावेळेला आपला रँक समजेल, आणि तेव्हा तुम्हाला मी कॉलेजचे कट ऑफ, कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे तेव्हा तुम्हाला मी सांगणार आहे. 19 जुलैला फायनल मेरिट लिस्ट अपलोड झाल्याच्यानंतर, पब्लिश झाल्याच्यानंतर 1-2 ते 3 दिवसानंतर तुमचं कॉलेजचे प्रेफरन्स चालू होतील. पण त्यामध्ये कोणत्या कॉलेजला एक नंबर द्यायचा आहे, कोणत्या कॉलेजला 2 नंबर द्यायचा आहे, कोणत्या कॉलेजला 3 नंबर द्यायचा आहे, फर्स्ट प्रेफरन्सला GLC ठेवू की ILS ठेवू, किंवा सेकंड प्रेफरन्सला ILS ठेवू का,
की थर्ड प्रेफरन्सला फिरोदिया करू का, हे कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणारच आहे. ठीक आहे. सो डोंट वरी रिगार्डिंग दॅट. आता फक्त ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ॲप्लिकेशन फॉर्म काही डॉक्युमेंट्स अपलोड केले नसतील त्यांनी डॉक्युमेंट अपलोड करा. आजची लास्ट डेट आहे टिल 12 o'clockपर्यंत. सो यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही ॲटलिस्ट जर कोणते डॉक्युमेंट अपलोड केले नसतील तर ही व्हिडिओ बघून तुम्ही डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील ते तुम्ही अपलोड करू शकाल. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल तुमचा आहे सो नक्की याला सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा जेणेकरून त्यांचं जर काही ॲप्लिकेशन फॉर्म पेंडिंग असेल तर ते डेफिनेटली ही व्हिडिओ बघून काही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करून त्यांचा फॉर्म ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेतील. थँक्यू सो मच.